रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। घटना घडली यावेळी घरात कुणी नसताना मुलीच्या मदतीला कुणी नव्हते, यामुळे तिला लगेच उपचार न मिळाल्याने तिचा घरात मृत्यू झाला। दरम्यान कुटुंबीय सायंकाळी घरी आल्यानंतर मुलीला पाहून आई-वडिलांनी एकच आक्रोश केला। यानंतर घटना उघडीस आली। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील स्वरांगी संदीप गिजम वय 13 घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे। या घटनेमुळे पूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार ही दुर्दैवी घटना त्यावेळी घडली जेव्हा स्वरांगीच्या घरात कुणीही नव्हते। घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले होते। घरात एकट्या असलेल्या स्वरांगीचा पंख्याच्या वायरला हात लागला आणि तिला विजेचा धक्का बसला, यामुळे ती फेकली गेली। दरम्यान घटना घडली यावेळी स्वरांगीचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते। घरात कुणीही नसल्याने तिला तातडीने मदत मिळू शकली नाही, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। तर सायंकाळी घरातील मंडळी घरी आली असता त्यांना स्वरांगी ही खाली पडलेली दिसून आली। त्यांनी तिला लगेच रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता। स्वरांगीच्या मृत्यूने आई-वडिलांनी एकच आक्रोश केला।